नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये. आज मी बनवणार आहे मिक्स पिठाचे खमंग, खुसखुशीत आणि पौष्टिक असे थालीपीठ, जे की तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट हे थालीपीठ तुम्ही करू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ही व्हिडिओ सर्वांच्या उपयोगाची आहे, तर सर्वांनी लाईक करा. इथे 1 वाटी मी ज्वारी, बाजरी, नाचणीचं पीठ घेतले, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतले, 2 चमचे बेसन पीठ घेतले, अर्धी वाटी पोहे घेतले. मी पोहे घेतलेत. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण थालीपीठ खातो त्यावेळेस आपल्याला ते कोरडं वाटतं, म्हणून पोहे भिजवून त्याच्यामध्ये टाकलं ना की थालीपीठ खुसखुशीत होतं, म्हणून पोहे घ्यायचे. कोथिंबीर घेतली, जिरं घेतलं 1 चमचा, अर्धा चमचा ओवा, 2 चमचे सफेद तीळ, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि 1 मोठा बारीक चिरून कांदा घेतला आहे आणि आलं लसूण ह्याचे जरा भरडा काढून घेतलं आहे मी. ज्वारी, बाजरी, नाचणीचं पीठ, तांदळाचं पीठ, बेसन, गव्हाचं पीठ आणि मी इथे पोहे भिजवून घेतलेले ते, हे आलं आणि मिरचीचा ठेचा, बारीक चिरलेला कांदा, हळद, सफेद तीळ, जिरं आणि ओवा जरा हातावर असं क्रश करून घ्यायचं आणि ते टाकायचं आणि लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ आणि शेवटी कोथिंबीर बारीक चिरलेली. आता हे सर्व मिक्स करायचं आणि मऊसूत असं भिजवून घ्यायचं. आपण जसं भाकरीला मळतो ना असं मऊसूत अगदी मळून घ्यायचं, म्हणजे थालीपीठ छान येतात. पाणी मी थोडं थोडं ओतते आणि पीठ जास्त पातळ नाही करायचं, पाणी लागेल तसंच ओतायचं. पिठाचा गोळा मस्त आपलं मळून झाला आहे. आता आपण थालीपीठ थापाय घेऊ. पीठ भिजवून ठेवायची काही गरज नाही आहे, लगेच थापलं तरी चालतं. इथे मी कॉटनचा कपडा घेतला आहे, त्याच्यावर आता पाणी आपण शिंपडून घेऊ आणि तो ओलसर करून घेऊ. आता पाण्याचा हात लावून एक गोळा घेऊ आपण. आता त्याला मस्त थापून घेऊ. सारखं थापायचं चारी साईडनी. आता थापून झाले. आता होल पाडून घेऊ. मी थालीपीठीला होल का पाडले, कारण आपण जेव्हा शेकायला घालतो ना तेव्हा तेल टाकायचं. तेल टाकलं की मस्त शेकतात ते, म्हणून होल पाडले. इथे मी तवा तापून घेतला आहे. आता त्याच्यावरती तेल सोडू. आता त्याच्यावरती थालीपीठ टाकून घेऊ आपण आणि थोडं पाण्याचा शिपका टाकायचा, म्हणजे रुमाल बरोबर निघतो अगदी. हो का. आता ह्याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं शिजवून घेऊ एका साईडने.
आता 2 ते 3 मिनटं झालेले आहेत. आता आपण झाकण काढून घेऊ आणि तेल टाकू आपण कढईने आणि त्या होलामध्ये. आता आपण पलटून घेऊ. ह्या साईडने खरपूस भाजला, आता त्या साईडने खरपूस भाजून घेऊ. थालीपीठ करताना फास्ट गॅस ठेवायचा नाही, स्लो गॅसवर भाजायचं, म्हणजे सर्व साईडने सारखे भाजले जातात आणि करपत नाही. आपला थालीपीठ दोन्ही बाजूनी खरपूस भाजून झालेलं आहे आणि थालीपीठ तयार आहे.